स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 13 केमिकल चेंज अँड केमिकल बॉन्ड. आज आपण केमिकल चेंज अँड वर्ड इक्वेशन हे घटक अभ्यासणार आहोत. केमिकल चेंजेस इन एव्हरीडे लाईफ. दैनंदिन जीवनातील रासायनिक बदल. वी फाइंड मेनी एक्झाम्पल ऑफ केमिकल चेंजेस इन आवर सराउंडिंग्स, बॉडी, होम अँड लॅबोरेटरी. लेट अस सी सम केमिकल चेंजेस फॉर विच वर्ड अँड केमिकल इक्वेशन कॅन बी रिटन इझिली. आपल्या आजूबाजूला, शरीरात, घरात तसेच प्रयोगशाळेत आपल्याला रासायनिक बदलांची अनेक उदाहरणे दिसतात. शाब्दिक व रासायनिक समीकरणे लिहिता येतात असे काही रासायनिक बदल पाहूया. नॅचरल केमिकल चेंजेस, नैसर्गिक रासायनिक बदल. रिस्पायरेशन म्हणजेच श्वसन. रिस्पायरेशन इज अ कंटिन्युअसली ऑकरिंग बायोलॉजिकल प्रोसेस. इन धिस प्रोसेस वी इनहेल द एअर अँड एक्सहेल कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर. श्वसन ही आपल्या जीवनात सतत चालू असणारी जीवन प्रक्रिया आहे. ह्या क्रियेमध्ये आपण श्वासावाटे हवा घेतो व उच्च वासावाटे कार्बन डायऑक्साईड वायू व पाण्याची वाफ बाहेर पडतात. आफ्टर अँड इन डेप्थ स्टडी इट इज लर्न दॅट ग्लुकोज इन द सेल्स रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन इन द इनहेल्ड एअर टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. सखोल अभ्यासानंतर समजते की श्वासावाटे घेतलेल्या हवेतील ऑक्सिजनची पेशीमधील ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड व पाणी हे तयार होतात. द वर्ड इक्वेशन अँड द केमिकल इक्वेशन ऑफ धिस केमिकल रिॲक्शन आर ॲज फॉलोज. हिअर द केमिकल इक्वेशन इज नॉट बॅलन्स्ड. या रासायनिक अभिक्रियेचे शाब्दिक व रासायनिक समीकरण पुढील प्रमाणे आहे. येथे रासायनिक समीकरणाचे संतुलन केलेले नाही. वर्ड इक्वेशन ग्लुकोज प्लस ऑक्सिजन, रिस्पायरेशन, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. बघा, ग्लुकोज आणि ऑक्सिजन ह्याचं रिॲक्शन झाली आणि पदार्थ तयार झाला. रिस्पायरेशन म्हणजे कार्बन डायऑक्साईड अँड पाणी. C6H12 व O6 ग्लुकोजचं रेणुसूत्र आहे, प्लस O2 ऑक्सिजनचं, पुन्हा त्यापासून CO2 आणि H2O पाणी, असं काय झालं, समीकरण तयार झालं. पुढं, टेक सम फ्रेशली prepared lime water solution of calcium hydroxide in a test tube. Keep on blowing in it with a blow tube. What is seen after some time? Did you colorless lime water turn milky? After some more time, you will find that a white insoluble solid settle at the bottom of the test tube. This is a precipitate of calcium carbonate. The turning milky milk lime water means that the blown gas mixed in it was carbon dioxide. एका परीक्षणात ताजी चुन्याची निळी कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे द्रावण घ्या. त्यात फुंक नळीने फुंकत राहा. काही वेळाने काय दिसते? रंगहीन असलेली चुन्याची निवळी दुधाळ झाली का? आणखी काही वेळाने पांढरा अद्रावणीय स्थायू परीक्षा नळीच्या तळाशी बसतो असे दिसेल. हा कॅल्शियम कार्बोनेटचा अवक्षेप आहे. चुन्याची निवळी दुधात झाली याचा अर्थ तिच्यात फुंक नळी वाटे मिसळलेला वायू कार्बन डायऑक्साईड होतो. बघा, कार्बन डायऑक्साईड प्लस कॅल्शियम हायड्रॉक्साईड, त्यातून कॅल्शियम कार्बोनेट प्लस वॉटर. राईट अ केमिकल इक्वेशन फॉर द अबोव वर्ड इक्वेशन. वरील शाब्दिक समीकरणासाठी रासायनिक समीकरण लिहा मुलांनो, सोपं आहे. फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण. यू नो दॅट green plants perform photosynthesis in sunlight. A word equation and a chemical equation unbalanced can be written for this natural chemical change as follows. सूर्यप्रकाशात हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात हे तुम्हाला माहित आहे. ह्या नैसर्गिक रासायनिक बदलासाठी शाब्दिक समीकरण व रासायनिक समीकरण असंतुलित पुढील प्रमाणे लिहिता येते. वर्ड इक्वेशन कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर, सनलाइट अँड ग्रीन प्लांट, ग्लुकोज प्लस ऑक्सिजन. केमिकल इक्वेशन CO2 कार्बन डायऑक्साईड प्लस पाण्याचं H2O रेणुसूत्र, ते सूर्यप्रकाशाने हरितद्रव्याच्या मदतीने ग्लुकोज C6H12O6 अँड ऑक्सिजन असे तयार करतात. मॅनमेड केमिकल चेंजेस, मानवनिर्मित रासायनिक बदल. वी ब्रिंग अबाउट मेनी केमिकल चेंजेस फॉर आवर यूज इन एव्हरीडे लाईफ. लेट अस सी सम ऑफ देम. द केमिकल चेंज that we saw in the first activity is used in the cold drink called soda lemon. It means that it is an useful man-made chemical change. आपण दैनंदिन जीवनात आपल्या उपयोगासाठी अनेक रासायनिक बदल घडवून आणतो. त्यातील काही रासायनिक बदल आता पाहू. पहिल्या कृतीमध्ये जो रासायनिक बदल पहिला त्याचा उपयोग सोडा लिंबू ह्या शीतपेयात करतात. म्हणजेच हा एक उपयुक्त मानवनिर्मित रासायनिक बदल आहे.
का नाही हे तुम्हीच ठरवा. कारण सोडा लिंबू या पेयात कार्बन डायऑक्साईड व सायट्रिक आम्ल हे दोघेही आम्लधर्मीच आहेत, त्यामुळे जठर रसाची आम्लता वाढते. कॉम्ब्युशन ऑफ फ्युल्स, इंधनाचे ज्वलन. वूड, coal, petrol or cooking gas are burnt from getting energy. The common substance that burns in all these fuels is carbon. During combustion process, carbon combine with oxygen in air and the product carbon dioxide is formed. A common equation can be written for all these combustion processes as follows. ऊर्जा मिळवण्यासाठी लाकूड, कोळसा, पेट्रोल आणि स्वयंपाकाचा गॅस जाळतात. या सर्व इंधनामध्ये ज्वलन होणारा एक सामायिक पदार्थ कार्बन हा आहे. ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचा संयोग हवेतील ऑक्सिजन बरोबर होतो व कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित तयार होते. या सर्व ज्वलनाचे क्रियासाठी सामायिक असे पुढील समीकरण लिहिता येते. बघूया आपण वर्ड इक्वेशन. कार्बन प्लस ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. तर केमिकल इक्वेशन C प्लस O2 CO2 हा तयार होतो. कंबुशन ऑफ फ्युअल इज फास्ट अँड इरेव्हर्सिबल केमिकल चेंज. इंधनाचे ज्वलन हा जलद व अपरिवर्तनीय असा रासायनिक बदल आहे. पुढचा आहे क्लिनिंग शहाबाद टाईल्स विथ डिल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचे शहाबादी फरशी स्वच्छ करणे. काय आहे बघूया आपण. द केमिकल composition of शहाबाद टाईल इज मेनली कॅल्शियम कार्बोनेट. येथे शहाबादी फरशीचे रासायनिक संघटन मुख्यत्वे कॅल्शियम कार्बोनेट असे आहे. ड्युरिंग इट्स क्लिनिंग विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड द अप्पर लेअर ऑफ द टाईल रिॲक्ट्स विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड 3 प्रोडक्ट्स आर फॉर्म. फरशी हायड्रोक्लोरिक आम्लाचे स्वच्छ करताना फरशीच्या वरच्या थराच्या हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया होते व 3 उत्पादिते तयार होतात. वन ऑफ देम इज कॅल्शियम क्लोराइड which being soluble in water gets washed away with water. The second product is carbon dioxide. It's a bubble mix up in air. The third product water mixes with water. The following equation can be written for this chemical change. मग त्यापैकी एक कॅल्शियम क्लोराइड हे पाण्यात द्रावणीय असल्याने पाण्याने धुतल्यावर निघून जाते. दुसरे उत्पादित म्हणजे कार्बन डायऑक्साईड, ह्याचे बुडबुडे हवेत मिसळून जातात. तिसरे उत्पादित पाणी जे पाण्यात मिसळून जाते. ह्या रासायनिक बदलासाठी पुढील समीकरण लिहिता येते. काय आहे वर्ड इक्वेशन. कॅल्शियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड, त्यापासून कॅल्शियम क्लोराइड अँड कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर हे तयार होतं. राईट अ केमिकल इक्वेशन अनबॅलन्स्ड फॉर द अबोव रिएक्शन. वरील अभिक्रियासाठी रासायनिक समीकरण असंतुलित असं लिहा सांगितलेलं आहे.